नावावर सगळं करतो. तर राम हेडाऊ उभे राहिले लोकसभेला आणि राम हेडाऊ इथे आले. त्यांनी सभा घेतली कांशीरामजींची आणि त्यांनी सांगितलं मला, म्हणजे मी इथलीच कार्यकर्ता ना, तर इथली सगळी व्यवस्था मी केली. राजू नवनागे आणि मिलिंद नवनागे या दोन पोरांनी पेंडाल त्यांचे असायचे ना, तर त्यांनी सगळं ते केलं. आता साहेबाला ते सुरक्षा होती Z+चे कांशीरामचे, त्यांच्या हिशोबाने ती तयारी करायला लागत होती. त्या पोरांनी तेवढा मोठं केलं आणि केल्यानंतर जेव्हा मग ते राम हेडाऊकडे गेले पैसे मागायला, त्यांच्या सभेसाठी केलं होतं. राम हेडाऊंनी सांगितलं का पैसे देऊ शकत. मग आपलं घरोबा असते, ही मुलं आपल्याला माहीत, त्यांची कंडिशन आपल्या कामी पडले, पण त्यांचा पोटमारा नाही करू शकत. मग आईने म्हटलं आपले 70,000 येत आहेत, त्यांचे 70,000 मी देऊन टाकतो, पोरं आपल्या रोजीरोटीला लागते आणि तो प्लॅट चला. हिंमत आहे सर. 2 मुलं आहे, मोठं काम आहे मॅडम, म्हणजे एवढं उदार मन. येस, 2 मुलं आहे, कमाई करतील. एक डबल बेडरूमचा एक फ्लॅट घेतला, एकाचा पगार खाल्ला आणि एकाचा प्रायव्हेट मध्ये म्हणा किंवा कोणतं बिझनेस करत असेल, हॅपी आहे. मॅडम हे सगळं जे लहानपणापासून तर आजपर्यंत, हो, आज तुम्ही 70 मध्ये आहे असं तुम्ही म्हणाले, तर काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या अगदी लहानपणापासून तर आजवर कोणाचा जास्त प्रभाव म्हणा किंवा तुम्ही त्यांना आदर्श मानता तुमच्या ह्या सगळ्यामध्ये, कोणाचा प्रभाव तुमच्यावर जास्त आहे किंवा मग तुम्ही एखाद्याला असं आयडियल तर कांशीरामजींच्या पलीकडे मानू शकत नाही, कारण त्या व्यक्तीसोबतच मी राहिलेले आहे. एवढा मोठा त्यांचा सर्वात जास्त प्रभाव. हो, आणि ते पाहिलेलं आहे सर की त्या माणसाला जेव्हा त्यांनी ते जेवण केलं, एकदा बाहेरून आले, खासदार होते, त्यांच्या बंगल्यात लोक थांबायचे, तर आम्ही पाहून राहिलो. ते आले, किचनमध्ये गेले, शिळा भात होता, त्याला पाण्याने धुतलं, त्यांनी कांदा कापला, टाकला आणि खाऊन घेतला. म्हणून म्हणावं लागते की तुकाराम महाराजांनी जसं म्हटलेलं होतं की तुम अपने इच्छा को मार लो, बाकीचं काही दिसणार नाही. त्याशिवाय हो, आमच्याकडे ईदला वगैरे अधिकारी येतात, मला त्यांना सांगावं लागते की साहेब आमच्याकडे काहीच नरम नाहीये, सोफे बिफे असं नाही. पैगंबरांनी शेवटपर्यंत चटईवर झोपले, त्यांचं म्हणणं होतं. आणि तुकारामांचं तो खूप सारं म्हणजे आहेच. आणि आमचे बाबा म्हणायचे की अगर हम नरम लेके बैठ गए दुखों से दूर हो गए, अगर चुभेगा तो तुमको भी याद रहेगा कि अपने को तकलीफ हो रही है तो समाज को कितनी तकलीफ हो रही. हे समाजकार्य लोक म्हणतात, आम्ही याचं करतो त्याचं करतो, खूप कोणी जातीवर सांगतात. आता मी सोबतच राहिले, आम्ही तर महात्मा फुलाच्या समाजात जन्माला आलो, कोणी म्हणतात आम्ही तो बाबासाहेबांच्या, हम तो बाबासाहेब के है, असं हय म्हणलं की नाही होत, काम करावं लागतं. आणि हे सगळं चालत असताना आधी तुम्हाला घराला तसं बांधावं लागेल. घर बांधलं सर, माझ्या मुलांनी कधी हट्ट केला नाही, शिक्षणासाठी पण हट्ट केला नाही. बरं, बिना ट्युशननी चांगले मार्क घेतले त्यांनी, पण त्यांनी असं नाही म्हटलं की मम्मी बाकी की लडके ये पढ़ रहे हैं. त्यांनी प्लेन आपलं जेवढं झालं त्यांच्याकडून तेवढं शिक्षण, आणि त्याच्यामुळे मला हे सगळं करता आलं. आणि आजही त्यांचं पाठिंबा आहे. करले की ना मी तुम्हाला सोबत आहे सगळे. येस, भाऊ फॉरेस्ट मध्ये लागला, माझ्यामुळेच लागलेला होता, तो परमनंट झाला, त्यांनी आतापर्यंत चालवलं. त्याचं लग्न केलं आम्ही, नवरी घरी आली, मी इलेक्शनला उभी राहिली, तिने त्या काळामध्ये आपले सगळे भांडे गहाण करून इलेक्शन लढायला पैसे दिले. आणि म्हणून आमच्या कुटुंबाला आई पूर्ण पेन्शन, आईची पेन्शन फक्त ती पान खात होती त्याला, तिचं औषध, आणि उरलेलं पेन्शन सागर बोरकर म्हणून बहुजन समाज पार्टीचा होता, त्याच्या हातात द्यायचे की सागर हे पैसे घेऊन जा आणि पार्टीला. किती मोठं काम आहे या पद्धतीनं आमचं. बरं, आता पुढे, आता तुम्ही 70 आहात,
मनात ऊर्जा खूप आहे, मनगटातही खूप आहे, हो पण शेवटी एक शारीरिक हा. मर्यादा येतात. बिलकुल सर. पुढे जर तुम्हाला आणि आता 5-10 वर्षांनी, म्हणून तर माझा हा प्रश्न आहे की म्हणजे हा सगळा जो वसा आहे हो संघर्षाचा, जी हा पुढे तुमच्या नंतर तो चालवावा कोणी, असं या पद्धतीने बिलकुल काही वाटते कोणाला सर. महिला तयार झाली आणि किंवा त्याच्यामध्ये थोडीशी चिडचिडाट पण होते. तुम्ही बघितलं असेल आपल्या मिटिंगा होते तर मी हो. जे बोलतो हो, हो. तर ते म्हणजे रागाने बोलत नाही. नाही, माझं नाही. दुखणंच ते आहे. त्या दिवशी तुमचा हक्क आहे तो. गोतमारे सरांना बोलून गेली मी हो. का सर तुमचं लग्न झालं होतं तेव्हापासून आपण ओबीसी संघटन चालवतो. हो. आता रिटायर चालवतो. हो. अर्ध वय निघून गेलं पण आपलं काहीच नाही दिसून राहिलं. हम्म. जर आपल्या बाया ढोलके चोंके घेऊन वाजवत असेल हम्म. कोणती चळवळ चालवली सरांनी. हम्म. म्हणून महिलांकडे कल असते पण महिलांचा तुम्हाला तो प्रश्न सांगितला येतात नाही येत असं नाही. हो. काम करतो पण सगळ्यांची मन इतकी खंबीर नाही आहे. नाही नाही, प्रत्येक जण तेवढं. आणि आता जे बिघडलेलं आहे बरं हे सगळं पाहत असताना काम करणाऱ्यांनी विचार करायला पाहिजे. हम्म. बहुजन समाज पार्टीत सायकलीनं चालायचे सगळे हो. लोक हसायचे. मी जेव्हा मोर्चे काढायचे आता ते सगळे भाव बंदच सगळे चारडापासून सोनारापासून सगळे ते मला म्हणायचे दीदी ऐसी पार्टी क्यों ज्वाइन कर ली जिसमें लोग तुमको नहीं समजता यहाँ विचार है उधर नहीं. जसं माझं पहिलं भाषण झालं सर हो. उमरेडचे सगळे दिग्गज लीडर आमच्या घरी आले. अच्छा. आईला गळ घातली. हा. आता हिला सांगा आमच्यासोबत काम केलं अच्छा. पाहिजे. आईनी सांगितलं ते एवढं धुंदाड आहे म्हणे तिला आम्ही अडवू शकत नाही. तो तिचा प्रश्न आहे. हो, तो तिचा प्रश्न. आम्ही काही तिला तयार केलेलं नाही. तिने स्वतः निर्माण केलेलं आहे. हम्म. ती फिरते तिचे पाय बघा. शेतकरी बाया जसं शेतात कामाला जातात त्यांच्या पायाला जसं असतं तशी वेगळं माझ्या पडतं. असायच्या ना. खेडो पाडी चपला कशा काय कसं चाललं माणूस. म्हणून सगळे हातबल झाले उमरेडचे सगळे नेते. हा, हा. आणि मग काही कमी अधिक झालं तर ज्ञान सांगायला आम्ही तुला पहिले सांगत होतो इथं असं होणार. हा, हा. मेरी खुशी थी. मुझे अच्छा लगता है ना किराए से रहना फिर आपको क्यों तकलीफ होती है. बरोबर. मला बरं वाटतं ना नाही कोणी टाकलं तर माझं काही ऑब्जेक्शन आहे पण सत्य बोलण्याची तयारी धाडस. आजही आहे. बरोबर. आणि मग ते त्याचं सगळं करून दिलं त्या दिवशी. 200 मुलं कंपनीची हा, एकच ते काम. MIDC मध्ये. हो आता मोरारजीची लढाई आपण लढलो. हो. त्याच्यानंतर आपल्या इथं आता 2 महिन्याच्या पूर्वी 200 मुलं होती. हो. त्यांच्यावर ते एक तर ब्लास्ट झाला तिथे पैसे मोजून दिले. हो. राजकीय लोकांना पैसे मोठे वाटते. जीव महत्वाचे आहे. यांच्यावर यांचं जीवापेक्षा- कुटुंब आहे बरोबर. यांच्या कुटुंब आहे ना. हो. आई वडील जे कोण असतात. लोकांना वाटलं 60 लाख दे दिए बहुत बडी बात है. मग या मुलांना कोणीतरी सांगितलं का बा तुम्ही आता दीदीकडे जा. मग ते इकडे आले. आपण आमदाराकडे घेऊन गेले. आमदार म्हणे दीदी अपन फोन कर देंगे ये कर देंगे. फोन से नहीं होता म्हणलं. फोन से पैसे मिल जाएंगे फिर बोले ये मी म्हणलं एवढं तुम्ही डोक्याला नका लावू. तुम्ही फक्त तिकडे सांगा कंपनीच्या मालकाला आयुक्ताकडे जा म्हणून. बाकीचं मला तुमच्याकडून काय ना. मुलं गेली 2 गाड्या भरून मी गेली. कमिशनर होते चांगले होते. आणि त्याच्यानंतर कमिशनर सोबत मालक बसला आणि ते त्यांचे ठेकेदार बसले. आपण त्याच्या सगळ्या बाजू ठेवल्या. दादा तुला पैसा कमवायचा आहे कंपनी चालवायची आहे का बंद करायची. बोले दीदी हमको तो चलाना है. बोले इसको भी 10-15 हजार की गरज है. इसने तेरी कंपनी के बदौलत शादी कर लिया किराए से घर ले लिया. इसको भी गरज है. आणि म्हणून कुठेतरी एकमेकाला समजून जर केलं त्याच्यासाठी प्रशासकीय माणूस आहे आयुक्त. आयुक्तांनी बरोबर लिहून घेतलं सगळं. त्यांचा तो मुद्दा होता PF चा. आता PF असा कळतो की अर्धे पैसे आपण अर्धे तो. तर ते याच्याच पगारातून कापत होते. त्यांचं आपलं काहीच करत नव्हते. ते त्यांनी लिहून घेतलं. त्याच्यानंतर परमनंट करण्याची. आणि म्हटलं मी काही अडाणीबाई नाही मला माहिती आहे. सिनियरिटीनुसार यांना परमनंट कर. मी हे नाही म्हणत आहे का आजच आले. आणि दुसरं एक यांची सिक्युरिटी पाहिजे. कारण यांना गॅस कसं आहे काय नाही. आता ही मुलं आहे
चालली गेली समजा कामाला, हो. तर यांच्याकडे काय अनुभव आहे? काहीच नाही. गैस कैसी से लगती है और कोणता केमिकल डालने से क्या होता, तर म्हणून पहिले त्यांना ट्रेनिंग द्या, त्याच्यानंतर काम द्या. बरोबर, हे अगदी बरोबर. सगळं आपण 200 मुलांचं करून ते आहे. लिहून घेतलं, खूप मोठं काम. तर म्हणून कसं आहे, कुठलाही क्षेत्र असू द्या. आता शेवटची माझी एक तयारी आहे की समाज व्यसनाधीन झालेला आहे. हो. व्यसनाधीन मी याच्यामुळे म्हणतो की हीच एरिया जिथे आपण बसलेलो आहोत, जिथे मी राहते आहे, या परिसरमध्ये एक एक मुलगा असतानाच लोक दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्याच्यानंतर हे आलेलं काय म्हणते त्याला, गांजा, त्याच्यानंतर ते पांढरं MD पावडर, बरोबर. आणि त्याच्यामुळे समाज पूर्णपणे खराब होतो. बरोबर. गांजा विकून तो पैसे कमवतो, तो हप्ते देऊन टाकतो, प्रशासकीय यंत्रणेला पण खुश ठेवतो, पॉलिटिकलला इलेक्शन आलं तर सुटकेस देतो. त्याच्यामुळे त्या मुद्द्याला कुणी हात घालत नाही. खरं तर आणि पण तरुण पिढी. येस. आणि दुसरं एक, त्याच्यामुळे तो जो दारू पितो, पोलिसाची औलाद आहे आणि 30 वर्ष पोलिसांच्या सानिध्यात घालवले, तर दारूचा अनुभव आहे का? ती जे देशी दारू आहे पांढरी छोटीशी, ती पांढरी दारू एवढी खतरनाक आहे का ते केमिकल असते त्याच्यामध्ये. ती पोटात जर गेली तर तो पाहिजे तसा शिव्या देतो, त्याला आपलं होश राहत नाही. त्याच्यामुळे आई बहिणी खूप त्रस्त आहे. त्यांना मुलीची ओळख राहत नाही, आईची ओळख राहत नाही, त्यांना बायकोचं काय होऊन राहिलं. मग कमी याच्यामध्ये आज जर तुम्ही पाहाल सर, तर प्रत्येक कोर्टात फॅमिली कोर्ट फुल, गावोगावचे कोर्ट फुल, महिला मंडळ फुल, सोड चिठ्ठ्या. 3 महिने नाही झाले लग्नाला, सोड चिठ्ठीचं प्रमाण वाढलं. मोबाईल आणि व्यसन. म्हणून सरकारला आता ही मागणी करणार आहोत आपण की सगळ्यांचे मॉल बनवले, सगळ्यांची मॉल बनवली, बनणं सुरूच आहे. एक मॉल बनतो त्याचा फटका समाजाला बसतो. इथे मॉल बनलं, 1800 दुकानदारांना त्याचा फटका बसला, म्हणजे 2000 लोक बेरोजगार झाले. तिकडे समाजाचं लक्ष नसते. मला असंच वाटते समाज मेलेला आहे. लोक मला म्हणतात, कधी कधी पॉलिटिकल लोक म्हणतात की दीदी तुम्हाला काहीच चांगलं दिसत नाही. मला सांगावं लागते की काय म्हणते, चांगलंच नाही आहे दादा, चांगलं कोणतं आहे ते मला सांग. माल उघडलं नसतं तर हे मंगळवारी बुधवारी उंबरेड टोकापर्यंत, आणि एक मॉल नाही झाला आतमध्ये, अनेक मॉल झाले. आणि पोटमारा झाला आमच्या बहुजन समाजाच्या. बहुजन समाज याच्यामध्ये त्यांना काही घेणं देणं नाही. आपण त्यांना आठवण करून दिले तो म्हणते ताई बेरोजगार झालो म्हणते, आणि आता प्रत्येक गल्लीत आपलं आरती घेऊन तयार आहे. ते कशा पाहिजे, 25,000 रुपये घ्या मांडा, 25,000 रुपये घ्या वारी करा, 25,000 रुपये घ्या संदल काढा, सर्वच धर्माच्या लोकांना. आणि म्हणून मला सांगावं लागतं, कोणीच असो, तो हिंदू असो मुसलमान असो, सगळ्यात पहिले पोटोबा नंतर विठोबा. पोटोबा आहे नाही तुमचं, तुम्ही विठोबा करता, त्याला काही अर्थ नाही. आणि त्याच्यावर जो मजा मारून राहिला तो आपलं साध्य करून राहिला. तर म्हणण्याचं तात्पर्य की तसा माल मागत आहोत आता. हे आता गणपती विसर्जनच्या नंतर तिथल्या काही नागपूरच्या मोठ्या मोठ्या घेतो लेक्चरर वगैरे आणि जातो की बा तुम्ही काम करा, जसे मॉल बनवले तुम्ही असे दारूचे, त्याच्यामध्ये सर्व क्वालिटीची दारू, आणि ते शमशान घाटाजवळ मोठ्या मोठ्या सिटीमध्ये ते ठेवा. भरगच्च वस्तीमध्ये दुकानं ठेवण्याची गरज नाही, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा. असंही मुख्यमंत्री चांगले आहे, लाडक्या बहिणींचं ऐकून घेतात, म्हणून लाडक्या बहिणींची विनवणी करू आणि हे माल तुम्ही तिकडे शमशान घाटात नेऊन ठेवा. 2 किलोमीटर, म्हणजे तो 2 किलोमीटर जाऊन पिऊ शकत नाही.
आणि ही आंदोलनं आपण केली सर, जसं गरडापार आहे. तेच मला माझा पुढचा एक प्रश्न तोच होता की मी पाहतो आता तुमचं सगळं आहे प्रवास, हो. तर केवळ एका क्षेत्रावर तुमचं काम नाही, नाही. अगदी तुमच्या कामात एवढी वैविध्यता आहे, हो. म्हणजे ऑलराऊंडर ज्याला म्हणतो आपण. हो. म्हणजे झोपडपट्ट्यांचे प्रश्न, येस. वन शेत्यांचे प्रश्न, हो. तिकडे फॉरेस्टचे प्रश्न, तिकडे WCL माईनचे प्रश्न, हो. की माईन मध्ये तिकडे ब्लास्ट होतो त्याच्याने कावरापेठ गाणगापूरला जे हादरे बसतात हो. ते प्रश्न ते असो, प्रश्न. की तुमचे बलात्कारित पीडित Yes. मुला मुलींचे किंवा हो. कुमारी मातांचे किंवा Yes. MIDC कंपनीतल्या लोकांचे, म्हणजे हो. किती किती म्हणजे काय सांगावं. म्हणजे कोणती अशी समस्या नाही का ज्याच्यावर मी काम केलं नाही. नाही. तर हे सगळं आणि- तुम्हाला कसं साध्य होतं, म्हणजे Yes. एवढे प्रश्न एका वेळेस? त्याच्यासाठी दुसरं एक आणखी आभार मानतो का पोलिसाच्या घरी जन्म झाला. सगळ्या गुन्हेगारी प्रवृत्तीविषयी तुम्ही बालपणापासून ते जाणीव पाहिलेलं आहे. हां. आणि त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की याच्यात तोडगा निघू शकतो, तो एक काही confidence खूप आहे. करावं लागत नाही. आत्मविश्वास. हो. बरं, त्याच्यामध्ये लालच देतात ना, हो. कंपनीवाले पण सुटकेस दाखवतात, हम्म, हम्म. पण ए म्हणता बरोबर सुटकेस तिकडे मागे. पहिले एक वनवे म्हणून होता, वनवे, हा. गोविंद वनवे. हम्म. वेळ होताय का? नाही नाही. हा. गोविंद वनवे तो कर्मचारी होता, हा. कारगावचा राहणार आणि सदन कास्तकार. भाऊ खूप मोठा अधिकारी आहेत MSCBH मध्ये, आता स्वतःची कंपनी आहे त्यांची, वनवे परिवार. हा इंजिनियर होता, पण हे माळकरी होते आणि व्यवस्थित होते. तो इथे खापरखेड्याला होता, कोलमान्सला. एक मुलगी होती त्यात, पत्नी पण शिकलेली, MA केलेलं, अनिता म्हणून पत्नी, आणि तो गोविंदा मुलगी. त्याला म्हणजे डोक्यामध्ये डिप्रेशन मध्ये गेला, तो काहीतरी ताण आला त्याला, तो डिप्रेशन मध्ये गेला. डिप्रेशन मध्ये मग त्याला असं वाटलं की आपण इथं सर्व्हिस करू नये, आपण आपल्या गावाजवळ उमरेड आहे, तिथे पण कोल माइन्स आहे. त्याने आपलं ते सगळं जमवलं आणि इथे आला उमरेडला. उमरेडला आल्यानंतर त्यांनी म्हणजे युनियन असतात WCL ला, इंटक आयटक अमुक ढमुक ते सगळ्या, त्या सगळ्या युनियन मधून त्यांनी ते इंटकला पैसे दिले की माझी इथेच पोस्टिंग व्हायला पाहिजे. पैसे घेतले सर, पण त्याची पोस्टिंग गेली मोरपारला. आणि त्या मोरपारमध्ये ज्या दिवशी तो जॉईन झाला त्या दिवशी बंकर ऍक्सिडेंट झाला आतमध्ये, ते अंडरग्राऊंड, आणि त्याच्यामध्ये 4 लोक मरण पावले. आता हा पहिलेच डिप्रेशनचा शिकार होता, ते पाहता बरोबर हा पूर्णच झाला. आणि तो पूर्ण झाला, 1 वर्ष त्याची बायको त्याला घेऊन दवाखाना, मूग ढमूग, WCL, त्यांना ते सरकारीच असते, सर्व केलं. नातेवाईकांनी पण मदत केली, पण आता लोक तसे राहिलेले नाहीत. मग त्यांना वाटलं का हिचं नेहमीच झालं आता, म्हणून त्यांनी त्यांचं कुटुंब टाकून दिलं. ते आमच्या इथे रहाटे लेआउटला आमच्या मागच्या साईडला भाड्याने राहत होते. मग दुकानाचं कर्ज झालं, इन्कम काही नाही, आणि दवाखान्यात सुरू. त्याच्यामुळे ती मुलगी इतकी परेशान झाली, त्याची पत्नी अतिशय सुंदर बावलीसारखी, खूप परेशान, बावण्या कुंबे. मग कंटाळली ती, सगळ्यांनी हात काढून घेतले. तिने नुआक्रान आणली, शेतकरी होतेच ते, नुआक्रानची बॉटल रडायला लागली घेण्याच्या पूर्वी. तो तर काही शुद्धीवर होतच नाही नवरा. मग घर मालक आला, ताई ताई म्हणे ते असं विष घेत आहे. मी गेली नुआक्रान घेतलं, खुर्ची घेऊन बसले. झालं काय बाई, तिने सांगितलं ताई आता काही दुकानदार आम्हाला उधार सुधार देत नाही, आणि नवरा माझा असा पडलेला आहे, मला काही कोणाचा आधार नाही, म्हणून आम्ही स्वतःचं जीवन संपवत आहे. म्हटलं एक काम कर, तुझं नाव काय? अनिता माझा आहे. इतके दिवस तुम्ही जगले ना, फक्त मला 2-3 महिने दे, कारण ते क्षेत्र माझ्यासाठी नवीन आहे. आणि तोपर्यंत 3 महिन्यापर्यंत समोरचा दुकानदार तुम्हाला उधारी दे. मी गेली दुकानदाराला सांगितलं, ती पैसे नाही देणार मी, पण त्यांना द्यायचं. आता हे झालं, नुआक्रान आपल्या घरी आणली. त्याच्यानंतर WCL ला पत्र लिहिलं. WCL ला पत्र लिहिता बरोबर GM नी पाहिलं,
आणि उत्तर दिलं त्याचं का तुम्ही काही संघटनेच्या नाही, बाहर के लोगों का हम ये लेते. अच्छा. आता बाहर के लोगों का नाही लेते, माझ्या डोक्यामध्ये मला चैन नाही. तेवढ्या हे आले होते, काय म्हणते त्याला, कोल मिनिस्टर. ओके. तर त्यांनी पेपरला जाहीर केलं होतं की कोल मिनिस्टर आहे तो साफ सफाई में 6 लाख रुपए WCL ने खर्च किया. अच्छा. मी तो धागा पकडला आणि त्याला पुन्हा पत्र लिहिलं की 6 लाख काय मी खर्च किए वो बता. हां. त्यांनी ठेकेदारांना पाठवलं. ठेकेदार पहिलेच बोले साहब वो दीदी अच्छी नहीं है बोले, वो ये वो मैं नहीं लिखती बोले. पण त्याचं मन समाधान करायसाठी तो आला. दीदी बोले आपका क्या प्रॉब्लम है बोले. आप बोले ए तेरा काम नहीं, तेरे पैसे मिल गए उसके ठेके के. बोले हो, जा जा बता दे उसको, मालूमात दे मेरे को. मग पत्रकारांनी सांगितलं, बोले साहब लिख दो ना बोले. 6 लाख लिहिलं सर त्यांनी. एवढा मोठा बंच, 150 ट्रक गिट्टी, 150 ट्रक बोल्डर, 150 ट्रक, सगळ्या 1.5 चा आकडा. आणि पूर्ण ते 6 लाखाचा बंच 45 रुपये घेऊन माझ्या घरी घेऊन आला बिचारा. मी ते सगळं पाहिलं, म्हणजे आता वरूनच समजलं. पुन्हा लिहिलं मी पत्र, साहब एक इंसानियत के नाते आप एक इंसान हो, अधिकारी आप जो भी होंगे, जहाँ के भी होंगे, जो स्टेट के, लेकिन इंसान है मुझे पता है. तो आपने ये जो दिया है मुझे, एक सादी गाड़ी आती तो उसकी एंट्री होती आपके गेट पर, तो ये 1,500 लोगों की एंट्री कहाँ की है वो तो लिखे ही नहीं आप. तो स्वतः आला गाड़ी को. तो हाला बोले आपका प्रॉब्लम क्या है बोले. वो बताओ. सर मेरा कोई प्रॉब्लम नहीं, मेरे कोई बच्चे तुम्हारे कंपनी में नौकरी को नहीं है. मेरा भाई है मतलब, मगर वो चंद्रपुर में मतलब WCL में मावस. तुम मेरे साथ चलो, त्याला दाखवलं ये तुम्हारा कर्मचारी है, ये ऐसी जिंदगी जी रहा है, अभी इसकी आपको दुआ लगेगी या बददुआ लगेगी आपने सोचना है. तो बंगाल त्याला पण घाम से मारी. तो बोलते मैडम इसमें डॉक्टर का बहुत बड़ा रोल है, अगर आप डॉक्टर से लिख के हमें ला देती है नो प्रॉब्लेम. आता डॉक्टर खूप पैसे घेते म्हणत होते लोक आणि लिहून देत नाही. चला हिम्मत करू. तुम्ही ते पण धाडस. पोराला घेतलं, मोटारसायकलीवर गेलो. मला सवय आहे आज अधिकारी तुम्ही माझ्या मुलाप्रमाणे आहे, पण तुमचं शिक्षण माझ्यापेक्षा मोठं आहे, मला ते रिस्पेक्ट तुम्हाला द्यावं लागेल. म्हणून तो त्या डॉक्टरला मी चिठ्ठी पाठवली, माझं कार्ड त्यांनी पाहिलं. त्याला त्यावेळेस खूप पेपरला माझं नाव सुरू असायचं. त्याला खूप बरं वाटलं. शर्मा म्हणून बरं. तर आतमध्ये त्यांचे काही लोक होते संघटनेचे. त्या संघटनेच्या लोकांनी म्हटलं हम भी पहचानते दीदी को. मी म्हटलं नाही, आप थोड़ा सा बाहर जा, मुझे इनसे बात करनी है डॉक्टर से. जाता बरोबर डॉक्टर उभा झाला, दोन्ही हात जोडून बोले दीदी हमको भगवान के दर्शन हो गए. मी त्याचे हात पकडले. नहीं डॉक्टर साहब, भगवान मैं नहीं, भगवान हम. भगवान के बाद अगर किसी को मानते वो डॉक्टर को मानते, और वो आप है. डॉक्टर साहब हैप्पी बसले. आप कैसे आ गए? मैंने साहब मुझे SSC फाइल में. हाँ इसको मैंने रेफर किया था, त्यालाच माहिती होतं, त्यानं संपूर्ण करून दिलं. 1 रुपया आपल्याला माहिती नव्हतं तिथं पैसे द्यायचे. म्हणजे एका कुटुंबाचं तुम्ही एवढं मोठं काम करून त्या बाईला पुन्हा संसार चालवण्यासाठी. हो. आणि जसं आणून दिलं GM चकाचक एक असा हो गया. आणि 5 संघटनेच्या विरोधात जाऊन त्या माणसाला त्यांनी इथे कामाला घेतलं. इंजिनियर होता तो. 1 लाख रुपये पगार. 3 महिन्यात तर जेवढं कर्ज होतं तेवढं फेटलं. पुन्हा 3 महिने मागितले आपण. 6 महिने झाले, पुन्हा 3 महिने मागितले आपण. 9 महिने झाले. तो पूर्णपणे डोक्यावर आला. मग त्याला त्यांनी तेच मरुपार दाखवलं तर मी बोलली तिथल्या GMशी
कि भाई ये अंदर जाने के लायकी का नहीं, तर तोही बोलला मला की दीदी आपके कहने से हम ऊपर ही रखेंगे. बरोबर. पण मग त्यांनी मन बनवलं वनवेनी की मला नोकरी करायची नाही. आज ते कुटुंब जिवंत आहे, मुलगी शिकली, आता PhD करत आहे आणि इतकं कुटुंब आहे की ते कोणतंही तुमचा त्योहार असन तर देवाला नंतर पण दीदीला पहिले असं त्यांचं आहे. एक एक कुटुंबासाठी शेख एका दीदी कुटुंबासाठी सुद्धा तुम्ही जगली. जगले आहे. असं जगली ना मी. एवढं आयुष्य तुमचं आणि लोकांच्या सर दुसरे की या दरम्यान पहिले आपल्या इथे गाड्या नव्हत्या, गरीबाकडे पैसा नाही, बरोबर. सीझर इथं होत नव्हते. मॅडम आले 88 मध्ये जयस्वाल, तेव्हापासून आमच्या उमरेडला सीझर सुरू झाले. मेडिकलला बसमध्ये घेऊन जायचं या मांडीवर. कोणाची एखादी गाडी केली, कितीतरी लोक या मांडीवर जन्माला आले. दवाखान्यामध्ये मेडिकलमध्ये नेता नेता तिकडे कोणत्या जाता समाजात कोण गचकलं ते या मांडीवर गेलेले आहे. लोक आता हिंदू मुसलमान सांगत आहे. मला आता कधी कधी वाटते का जे माझ्या मांडीवर मेले मुसलमानाच्या, तर देव त्यांचं आता काय करेल. यांच्याकडे काही प्रोग्राम द्यावा लागेल आता की बाई काही किती हिंदू आहे मुसलमान बाईच्या मांडीवर मेले, यांचं काम आहे की नाही. कितीतरी जन्माला आले हिंदू मुसलमान बाईच्या मांडीवर, त्यांचं सगळं केलं. आणि आताही सर आता 5 तारखेला ईद मिलादुन्नबी. आम्ही बाकीच्या लोकांसारखं नाही, आम्ही जगतो धर्माला, दिखावा नाही. बिमार को फ्रूट वाटप आपल्याकडून असते, झुरमुरे भाऊ. अच्छा अच्छा. आणि तो दिवस कसा साजरा करत होते. आणि दुसरं एक, ज्या बाळंतीण महिला असतात, गरीब असतात, त्यांच्याकडे ते आंगडे टोपरे ज्याला म्हणतो आपण, झेपले बिपले, ते सगळं पूर्ण. कोरोनामध्ये सरकारी हॉस्पिटलला उमरेड भिवापूर पुहीला ते सगळे नॅपकिन आणि मुलांचे झगले टोपरे ते सगळे शेकबाई. आणि दुसरं 10,000 मास्क करून मला पण झाला होता त्याच्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये. Yes. 10,000 मास्क वाटप. हो. तर म्हणण्याचं तात्पर्य कसं आहे की जिसकी गरज आहे, मग त्याच्यामध्ये वाट पाहत नाही का हा अमुक व्यक्ती येईल आणि तो करू लागेल आपल्याला. नाही करणार, तुम्ही लगेच काम सुरू करतो. आणि मी तिथूनच शिकली सर. घरी तसंच होतं, 2-3 बहिणी होत्या, थोडंसं आपण केलं का बाकीचं ते सगळं करून घ्यायचं. मी इथे तशीच करायची. दुर्गा स्टेजवर आलं की झाडू हातात घेतला का 10 दुकानदार झाडून येऊन दुर्गा स्टेजच्या समोरचं झाडू, झंडे लावायच्या दुकानातून जेवढे लेबर काम करे, पोरं कपड्याच्या दुकान, अरे ताई पडून जाईल तिकडे, चाल रे जा रे झंडा लावली. तर हे सगळं करून घेतलं. तुम्ही करा तर बरोबर, सपोर्ट मिळते आहे. पण तुम्ही म्हणा मी ऍटिट्यूड ये रे झंडा लाव रे, हे अरे झाडू मार रे मी नेता दाखवलं मी. म्हणून कांशीरामजी म्हणा कैसी बनी है तू, साहेब म्हणायचे कांशीरामजी, तू कैसी बनी है. खरं तर तुमचं व्यक्तिमत्व असं मॅडम हो की सर्वांनी प्रेरणा घ्यावी. कारण तुम्ही एवढ्या मोठ्या असूनही तुम्ही सामान्य जे जीवन जगला, आणि त्यामुळेच तुमचं मोठेपण सिद्ध होतं. शेवटचे फक्त 2 प्रश्न आणि मग आपण थांबू. दरम्यान मला वाटतं काही पुरस्कार तुम्हाला. पुरस्कार हेच आहे सर. पुरस्कार मला सगळ्यात पहिले त्या कमलाबाई हॉस्पिटल, कमलाबाई हॉस्पिटल, लीलाताई चितळे ऐकलं, लोकांनी सांगितलं का एक मुस्लिम महिला आहे. तर बरं, त्यांचं आणि आमच्या बाबांचं कसं होतं, बर्डी पोलीस स्टेशनला होते तेव्हापासून त्यांची ओळख होती, पण माझं नव्हतं. कारण मग तिथून आम्ही ग्रामीण मध्येच फिरलो, तर मग काही असं होतं नाही. मग त्यांनी ऐकलं, सगळ्यात पहिले त्यांनी माझा सत्कार केला आणि 10,000 रुपये. दुसरा सत्कार अरुणा सभाने, त्या आपल्या आईच्या नावाने करता, त्यांनी केलं. आणि मग हे तर आंबेडकरी चळवळीचे लोक, गोंदिया असो, भंडारा असो, आणि सांगलीला सर, सांगलीला पहिलं साहित्य संमेलन झालं. मला काही त्याचा अनुभव नव्हता, भाषण येत होतं, पण साहित्य म्हणजे एक वेगळंच असते. म्हणून लिखाणामध्ये पण मला वेळ पण नाही मिळाला लिखाण करायसाठी. कार्य एवढं झालं, पण लिहिण्याची वेळच नाही. आताही बसली तर 10 लोक येऊन राहतात, त्याच्यामुळे ते लिहिणं नाही झालं. माझा एक आतेभाऊ होता,
अक्रम शेख हा. त्याचं मला नाव माहिती. धनवटे हो. नॅशनल आहे. तर त्यांनी सांगितलं का सर माझी बहीण पण म्हणजे इतकी आणि अशी बोलते आहे ती मराठी. हा. यशवंत मनोहर सरांनी हम्म. यशवंत मनोहरांनी मला सांगलीला नेलं. अच्छा. तिथे पण त्या साहित्य संमेलनामध्ये आपले गृहमंत्री होते आर पाटील होते. असते माझा संमेलनाचा मुद्दा निघाला म्हणून एक प्रश्न घेतो की मुस्लिम साहित्य संमेलनाचंही तुम्ही आयोजन हो केलं होतं. मुस्लिम संमेलन लावले हा, हा. मुस्लिम संमेलन याच्यासाठी मुसलमान कधी पण असा बाहेर मैदानात बसलेला नाही. हा. मुसलमान फक्त आपलं वैयक्तिक जीवन जगतो तो ज्या अवस्थेत आहे बरोबर. आणि त्याच्यानंतर धर्माला एवढं मजबूत पकडून घेतो की जसं 5 वेळची नमाज पडणे आहे. हो. पडलं पाहिजे. निष्ठा. हा. धर्मनिष्ठा आणि बाकीच्या गोष्टी. परंतु दुसरीकडे अल्लाह म्हणतो की दुनिया राजी तो तुम्हारा दीन राजी. दीन मीन्स धर्म. बरोबर. आता दुनिया कोणाची सही आहे? तुमची. आजच्या घडीला तुम्ही नोकरीला आहे. तुम्ही 15 दिवस नाही गेले तरी पण तुम्हाला पगार मिळणार. माझा मुलगा छोट मोठं बिझनेस करत असेल तो अबसेंटी करू शकत नाही. मग तुम्ही या दरम्यान नोकरी प्लस नमाज पढू शकता. सकाळी उठले का पडले. 12 वाजता तुम्ही कार्यालयात नाही पडू शकत. 5 वाजता तुम्हाला तिसऱ्या नमाजला पुन्हा वेळ मिळते, चौथ्या नमाजाला वेळ मिळते आणि 5व्या नमाजाला पण तुम्हाला वेळ मिळते. म्हणजे तुमची दुनिया सही आहे. दुनिया म्हणजे आर्थिक व्यवस्था तुमची झाली पोट पाण्याची तर तुम्ही इबादत करता. आणि तो म्हणतो की तुम्हारा तन मन धन यदि तयार है तो तुम्हारी इबादत कबूल है. आता मी नमाज पडायला गेली, माझं सगळं लक्ष राहील तर सायंकाळी आपलं दुकान नाही चाललं तर घरी काय येईल. खरंच तो इबादत कबूल करणार आहे का? नाही करू शकत. म्हणून त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिल्या असंच या कुराणामध्ये मोहम्मद पैगंबरांनी पण सांगितलेलं आहे. त्यांनी बिझनेस सांगितलेला आहे. त्यांनी तुमचं आर्थिक कसं मजबूत मेहनतीनं, बेईमानी से नाही. व्याज खाना गुन्हा आहे. आजही वकील आहे, माझा भाऊ आहे, बँकेत त्यांचे पैसे असतात. जो व्याज होतो तो आपल्या पूर्ण या गरीब वस्तीला वाटतो. ॲडव्होकेट सलीम शेख. मुसलमान जास्तीत जास्त पैसा बँकेत नाही ठेवत, व्याज खात नाही. म्हणजे ते फॉलोही करणं झालं आणि बाकीचंही झालं. या हिशोबाने इस्लामचाही अभ्यास असल्यामुळे हे सगळं पुरेपूर. खरं तर हिंदू, मुस्लिम आणि म्हणजे ख्रिश्चन आणि ह्या सगळ्या धर्माच्या सगळ्याचा एक सांस्कृतिक समन्वय तुमच्या व्यक्तिमत्वात मला दिसतो. म्हणजे एकूण एवढं सगळं तुमचं कार्य. म्हणून मुसलमानाचं संमेलन कांशीरामजी म्हणायचे. कारण कांशीरामजींना अपेक्षा होती की जसं आपण सर्व समाजाचे महापुरुष घेतो तर आपला तुम्ही पण तुमच्या समाजामध्ये जाऊ. माझं पण दुखणं तेच आहे. मी मामा देशमुखांशी भांडायची, मी नागेश भाऊशी भांडायची की आपण फक्त फुले शाहू आंबेडकर घेऊन फिरतो त्याच लोकांना बोलावतो. तेच असतात. बरोबर. अंधश्रद्धा निर्मूलन मध्ये तेच असतात. शिवाजी महाराजांमध्ये तेच असतात. तुम्ही आजपर्यंत 50 लोक आपले तयार नाही करू शकले, हे दुखणं. आणि म्हणून मुस्लिम संमेलन मोमीनपुऱ्यात मी लावलं. बाकी पक्षाने विरोध केला आमच्याच, पण मी त्यांना गवत नाही टाकलं आणि त्याच्यामुळे मी भिडून राहिले. मोमीनपुऱ्यात पहिल्यांदा 30,000 मुसलमान खुल्या मैदानात त्या संमेलनात सहभागी झाले. आणि तेव्हापासून मग सगळ्यांना वाटलं का ही काही करू शकतो. कुणबी नो प्रॉब्लेम. कारण त्या कॉलनीत मी असायची. गुजरकर वहिनी, ठोकर वहिनी, या सर्व महिला माझ्या सोबत हे सगळं काम करायचे. पण आता मग त्यांची मुलं शिक्षणाचे झाले, त्यांना डिस्टर्ब करणं बरोबर नव्हतं. त्यांचा आपला संसार होता. आता मला संसार नव्हता म्हणून मोकळीक होती म्हणून हे सगळं करता आलं. तरीही पण मी लापरवाही नाही केली. मुलांच्या बाकीच्याकडे लक्ष, ते बिघडले मधात काही
लोक ते पण केले. पॉलिटिकल लोकांनी माझ्यासोबत का हिची मुलं बिघडे तर ही डिस्टर्ब राहील तर मग ही बाकीचं करू काम शकणार नाही. करणार नाही, अडवण्याचा प्रयत्न. त्याच्यामुळे माझ्या मुलांना पण मी एवढी कट्टर आई आहे हम्म. की मलाच कधी कधी वाटते लोक आपल्या लेकरांचं कसं कौतिक करतात. माझा लहान मुलगा 6 महिन्याचा होता तेव्हापासून मी स्टेजवर आणि माझी मुलं घेऊन लोक फिरायचे. तर या हिशोबाने जिथे मला कट्टर बनावं लागलं तिथे त्यांच्यासाठी मी कठोरही बनले. आणि आज त्यांना आपल्या कुटुंबात पण एक केलं माझ्या मुलांनी, शौक केले असेल, पण लबाडगिरी, कोणाला बनवा बनवी, लूटमार, करप्शन हे नाही केलं. मलाच माझा त्यापेक्षा काय नसाल कमवत ते 1,00,000 रुपये महिना, पण संस्कारी आहे, ते महत्वाचं आहे. आणि समाधान. लोक म्हणतात मला, मी सरळ सांगते, माझ्या मुलांनी दोघांनी 10-10 जरी आणले तर एकाचं खाऊन एकामध्ये भारत विकत घेऊ शकतो, ती कॅपॅसिटी आहे माझी. बिना बाकीचं केल्याने. बरं येत नाही का सर, दारूबंदीचे आंदोलन केले तर दारूवाले कार्यक्रम घेतो. सगळ्यात मोठे मोठे कार्यक्रम माझे झाले उमरेडला, समेलला. पण वर्गणी कुठून? काशीरामजींनी सांगितलं होतं 1,000 रुपये जमा करना है तो हमने 10,000 लोगों तक पहुंचना चाहिए. 10-10 रुपए लेने को 10,000 में के कम से कम 2,000 लोग उधर आएंगे कि अपने 10 रुपए का बाई ने क्या करी देखने को. आणि तेव्हा काय आजही तेच आहे. मी नाही घेत सर. मला म्हणतात तहसीलदार म्हणतात, मी आजपर्यंत असं वर्गणीचं बुक घेऊन गेलेलं नाही. आणि मग असतात सपोर्ट करणारे. शेतकरी संमेलन घेतलं, त्याच्यामध्ये जे शेतकरी आहेत त्यांच्या लक्षात आलं का हे तर आपल्यासाठी आहे, या बयानं तर आपल्यासाठी काहीच केलं नाही, तेच करून घेतात. मला बोलण्याची गरज. खूप छान. फक्त आता बस शेवटचा प्रश्न घेतो मी, की आता ह्या सगळ्या संघर्षाच्या प्रवासामध्ये तुम्ही पुढच्या पिढीला किंवा हल्लीची जी पिढी आहे किंवा तुमच्या या सगळ्या प्रवासातून म्हणजे काय त्यांना एक मेसेज काय द्याल तुम्ही, किंवा संदेश द्यायचा झाल्यास काय? संदेश एवढंच आहे का त्यांनी आपला स्वाभिमान जिवंत ठेवा. आता स्वाभिमान सोडू नये. बरोबर. एज्युकेटेड, वेल क्वालिफाईड होत आहे, IIT घेत आहे, अमुक घेत आहे, टमुक घेत आहे, पण हे सगळं चालवत असताना आपली पार्श्वभूमी विसरू नये. हम क्या है. बरोबर. हे जर आपण ठेवलं लक्षात तर समोर आपण कुठेही गेलं. त्याचं खूप मोठं उदाहरण तुकाराम मुंडे आहे. बरोबर. तुकाराम मुंडे सारखे 2-4 लोक मोठ्यावर मोजण्या इतके अधिकारी आहे. बरोबर. राजकारणी फार क्वचित आहे, नाहीच्या बरोबर आहे. कारण राजकारण्यांचं आजच्या घडीला पैसे देंगे तो काम करेंगे असं झालेलं आहे. त्याच्यामुळे मग त्यांना पण करावं लागते काही, पण त्याच्यातही फार कमी लोक, 1-2 लोक अशी सापडते. आणि आज जे म्हणतो आज आपल्या समाजावर ही वेळ आलेली आहे, त्याचं कारणच हे आहे, हमने अपना आत्मसम्मान नहीं भूलना चाहिए, हम कहाँ से आए वो नहीं भूलना चाहिए, और हमारा स्वाभिमान जिवंत रहे. बरं तुम्हाला कोणी मायनस नाही करू शकत. आजच्या घडीला ही कंडिशन आहे का पॉलिटिशियन मोठे मोठे लोक जरी आले, त्याच्यात दीदी पण गेली, तर अधिकारी पहिल्या दीदीला प्राधान्य देतो. याचं कारण काय? याचं कारण तेच आहे, तुम्ही जो आत्मसन्मान. येस. आणि म्हणून खूप साऱ्या लोकांना असं वाटते का बा असं होऊ शकत नाही, असं होऊ शकत नाही, संघटना आपण बनवली, आपण गरीब आहो, आपण हे सगळं सोडून असते. गरीब आहो, यस आहो, पैदलची आहे शेख दीदी, 50 रुपयाची स्लीपर आणि 100 रुपयाची साडी. पण मुझे जो करना है वो प्रामाणिकपणे समोरच्या लोकांवरती छाप असते. हेतू प्रामाणिक हवा. येस. आणि आता जे जग आलं सगळं याचं इंटरनेटचं अमुक ढमुक हे ते, खूप कमी वेळात असं होऊन राहिलं तसं होऊन राहिलं, हे सगळं तुम्ही करू शकता. सच दिखा सकते, झूठ दिखा सकते, मगर तुम्ही इससे रोजी नहीं, रोटी नहीं बना सकते. रोटी के बिना हम जी नहीं सकते. आता
महत्वाची शेतकऱ्यांचा तो मुद्दा माझा सुटलेला आहे. हो. शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत हो. लोकांना खूप वाटते आहे सर की हे सगळं नवीन नवीन टेक्निक आली असं झालं पाहिजे. तुम्ही टेक्निका पहिले शिकवायला पाहिजे होत्या, नंतर त्या अंमल करायला पाहिजे होत्या. तुम्ही माणसं अडाणी ठेवली आणि टेक्नॉलॉजी त्यांच्या छातीवर मांडून दिली, म्हणून ते सक्सेस नाही आहे. आज हाल आहे शेतकऱ्यांचे. आणि तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, पण ज्याच्या भरोशावर या देशाची प्रसिद्धी आहे, या देशातलाच माणूस नव्हे तर अदर देशातला पण माणूस जगत आहे अन्न पिकवणाऱ्याच्या बळावर, पण त्याच्याकडे तुमचं लक्ष नाही. पुन्हा एक जाता जाता मला एक सांगायचं आहे. मी माझ्याकडून माझी राजनीती नाही आहे. आम्ही म्हणतो हा मंत्री चांगला, तो मंत्री चांगला, तो भाऊ चांगला, चांगले सगळेच आहे, पण ते आपल्या स्वार्थासाठी आहे. आज एक खूप मोठा उदाहरण मार्केटमध्ये सुरू आहे. जे लोक शिकले त्यांना नोकऱ्या नाही मिळाल्या, ते हाताला जे काम मिळत ते करायला लागले. व्हॅन चालवायचे, नागपूर उमरेड बाकीच्या खेड्यापाड्यावर पण ते घेऊन जातात. आणि त्याच्यासाठी त्यांची पण संघटना केली. मी काळ्या पिवळ्या गाड्यांची आपण संघटना केली. ती संघटना म्हणजे त्या गाड्यांना 6 जिल्ह्यात जाण्याची परवानगी होती, पण सरकारने ते दिली नाही. त्यांना 9(1) परवाना होता, पण करून दिला नाही. त्याच्यासाठी मला संघर्ष करावा लागलं. आणि एक देशकर म्हणून होते परिवहन मिनिस्टर, त्यांच्या हातावर आपण 9(1) परवाना. आजची जी कंडिशन आहे की ज्या गाड्यांना 20 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, त्या कंडम करा. आज त्या जर कंडम केल्या तर या रोडवर आपल्या कमीत कमी 200-300 लोकांचा पोट मारा होईल. मग त्याच्यामध्ये आता काय झालं ते आपण निवेदन हे ते वरतीपर्यंत केलं, त्याच्यावर बंदी आली. परंतु आता त्यांनी म्हणजे आपले परिवहन मिनिस्टर आणि बांधकाम मिनिस्टर आहे, रोड रस्ते बांधतात गडकरीजी, त्यांनी आपल्या मुलाला जो कारखाना लावून दिला इथेनॉलचा, त्याचं 10 कोटीचं उत्पादन आज 500 कोटीच्या वरून एका महिन्यात झालं. आणि तो इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून ते विकत आहे. आणि ते इथेनॉल जर या गाड्यामध्ये गेलं तर यांना आता कुठं थांबव म्हणून म्हणण्याची गरज नाही. त्यांचं इंजन असंही बसून जाते आणि ते जाग्यावर खतम होतात. म्हणजे ही टेक्निक बघा किती चांगली आहे. ही टेक्निक आमचे लोक ओळखत नाही. बहुत अच्छा काम कर लिया, बहुत अच्छा रोड बना लिया, बहुत अच्छा इथेनॉल बना लिया, बहुत अच्छा ये बना लिया. अबे पण त्या इथेनॉलच्या पाठीमागची हिस्ट्री तर माहिती नाही. आताच एकाला 15 वर्ष झाले त्याच्या गाडीला, तो 8 दिवस जाऊन आला. मला परवाच्या दिवशी जावं लागलं RTO कडे. दिखा म्हणलं कहाँ से लेके आया की इसकी गाडी खडे कर देना म्हणून. कारण माझी संघटना मला पण एक पत्र पाठवते गव्हर्नमेंट, आप दिखाओ. मैंने नहीं बोले दीदी ऐसा है नहीं मैंने. चव्हाण साहेब RTO त्यांनी बोलावलं, बाबूला पण बोलवलं, तुझ्या त्या बाबूला बोलावलं. काउंटर म्हणे या माणसाला 8 दिवसापासून चक्रा मारायला लावते आणि गाडी उभी कर म्हणते, भंगारमध्ये विकून टाक. तो रडायला लागला, गरीब माणूस आपल्या इथला चनवड्याचं. लेटर दाखव. लेटर आलं का म्हणे आपल्या कार्यालयाला. मी अधिकारी आहे का तू आहे? तेव्हा त्यांनी म्हटलं काही नाही, असं काही आलेलं नाही. आणि त्याच दिवशी त्याचा परवाना बनवला आणि आपण म्हणून एका माणसासाठी असं काम करा. किती क्षेत्रात तुमचं काम आहे. बरं, दुसरं कोणी आपण असं डेपुट करतो म्हणलं तर त्याच्या चांगले लोक नाही मिळाले सोबत.